नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे रोहित पवार यांच्या संदर्भातली. रोहित पवार पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचलेत. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासासंदर्भात ही भेट आहे. सीआयडी कार्यालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या संदर्भात आणखी माहिती देत आहेत माझे सहकारी अविनाश पर्वत. अविनाश, सीआयडी कार्यालयातली आत्ताची अपडेट. काही वेळापूर्वीच रोहित पवार जे आहेत ते सीआयडी कार्यालयात दाखल झाले. सुनील रामानंद अप्पर पोलीस महासंचालक सीआयडी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते कार्यालयात दाखल झालेले आहे. कार्यालयात जाताना त्यांनी पत्रकारांना सांगितले की आतमध्ये गेलो, आमची काय चर्चा होती ती बाहेर आल्यानंतर आपल्याशी बातचीत करतो असं ते आतमध्ये जाताना त्यांनी सांगितलेले. साधारण 7 ते 8 मिनिट झालेले आहेत, त्या आतमध्ये गेलेले आहेत. त्यांची नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांनी या अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप देखील केलेला आहे. परंतु रोहित पवार आता सीआयडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची नेमकी अधिकाऱ्यांशी काय बातचीत होती आणि नेमकं त्यातून काही निष्पन्न होते का हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. कविता, सीआयडीनं नुकतीच काही वेळापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातली. रोहित पवार यांची भेट ही या पत्रकार परिषदेनंतरची आहे की ही पूर्वनियोजित होती? रोहित पवार यांनी येण्याच्या काही वेळापूर्वी जे आहे ते सीआयडी कडून पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये सुनील रामानंद यांनी सांगितलं की हा तपास जो आहे तो आमचा योग्य दिशेने चालला आहे आणि योग्य गतीने चाललेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्था ज्या आहेत त्या आमच्यासोबत आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. त्याचबरोबर AAIB ही जी महत्वाची संस्था आहे जी विमान इन्व्हेस्टिगेशन मध्ये अपघाताबद्दल इन्व्हेस्टिगेशन करते, त्यांच्याशी आमची संपूर्ण टीम जी आहे ती संपर्कात असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता रोहित पवार बाहेर आल्यानंतर काय माहिती देतात ते पाहणे तितकंच महत्वाचं असणार आहे. या माहितीच्या अपडेटसाठी आपल्याकडे येऊच. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल अविनाश.